तर सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जोडणारा करूळ घाट म्हणजे तळेरे गगनबावडा राष्ट्रीय महामार्ग 12 सप्टेंबरपर्यंत वाहतुकीसाठी बंद केला गेलाय। करूळ घाटात गुरुवारी सकाळी 8च्या सुमारास दरड कोसळली होती। सध्या येथील दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। मात्र घाटात अद्यापही पडझड ही सुरू आहे, त्यामुळे हा घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर यांनी। पाहूया। पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणला जोडणारा गगनबावडा करूळ घाट जो आहे तो सध्या बंद झालेला आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश देखील दिलेले आहेत। पुढील 12 तारीखपर्यंत हा घाट मार्ग जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे। मागील वर्षी हा संपूर्ण घाट जो आहे तो वर्षभरासाठी बंद करण्यात आलेला होता। रस्त्याचं काम जे आहे, या मार्गाचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं होतं। अगदी सुस्थितीत हा घाट चालू होता। मात्र जर प्रकर्षाने जर बघितलं तर या ठिकाणी या रस्त्याचं जरी काम झालं असलं तरी देखील येथील उभा जो डोंगर आहे, या डोंगरला पडलेले तडे याच्या बाबतीत कोणताही अभ्यास केलेला नाही, असं काहीसं चित्र जे आहे ते या ठिकाणी तज्ञांकडून व्यक्त केलं जात आहे। कारण या ठिकाणी हे जे उंच जे कडे आहेत याला ब्लास्टिंग केलं होतं, त्याचप्रमाणे या ठिकाणी येथील माती देखील काढण्यात आली होती। मात्र त्याचं कुठेही नियोजन जे आहे त्या पद्धतीत झालेलं नाही असं प्रकर्षाने दिसायला लागलं आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा भूगर्भशास्त्रज्ञ जे आहेत त्यांची टीम जी आहे ती पुन्हा या ठिकाणी करूळ घाटामध्ये येईल आणि पुन्हा एकदा याचं एक ऑडिट होईल आणि ऑडिट झाल्यानंतरच हा घाट मार्ग जो आहे तो पुन्हा सुरू करण्यात येईल, असं काहीसं चित्र जे आहे ते सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। ह्याच घाटामध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी मोठी दरड जी आहे ती काल सकाळी कोसळली होती आणि त्यानंतर हा घाट मार्ग जो आहे तो बंद करण्यात आलेला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट चित्राज परबसह विशाल रेवडेकर, जय महाराष्ट्र न्यूज, सिंधुदुर्ग। तर करूळ घाटाचं काम हे युद्ध पातळीवर सुरू आहे। मात्र या ठिकाणी दरड कोसळते। याआधी दरड कोसळली होती, आता या ठिकाणी काम जरी युद्ध पातळीवर सुरू असलं तरी हा घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। या घाटातून सध्या वाहतूक बंद आहे। प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन केलं गेलंय। मात्र हा घाट बंद असल्यामुळं काही प्रमाणात वाहनांच्या रांगा सुद्धा आपल्याला रस्त्यावर दिसत आहेत। करूळ घाटामध्ये दरड कोसळली होती, त्यानंतर हे दरड हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। मात्र हा घाट वाहतुकीसाठी बंद आहे, त्यामुळे ही दृश्य आपण पाहतोय। रस्त्यावर काही प्रमाणात वाहनं दिसत आहेत।